हॅलो, गुड मॉर्निंग. मी उन्नती तुमच्यासाठी घेऊन आले न्यू ब्लॉग आणि न्यू लोकेशन. ॲक्च्युली हे न्यू नाही आहे, हे माझ्या चॅनलवरती नवं आहे. इट्स अ नॉर्थ गोवा. नॉर्थ गोवामध्ये जे जे मी फिरले ते तुमच्यासोबत एक शेअर करते मी. आणि मी काही मिस्टेक केल्या ज्या तुम्ही नका करू हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. ओके, सो मी ज्या मिस्टेक केल्या आणि ज्या तुम्ही नका करू याच्यासाठी मी सगळं लिहून घेतलं आहे की. आणि मी फर्स्ट टाईम ट्राय करते एवढं सगळं लिहून वगैरे सगळं बोलायचं. सो लेट्स गो. आपण आज एक्सप्लोअर करूया नॉर्थ गोवा. मी जास्त दिवस नव्हते गेले, मी फक्त 21, 22 अँड 23 लाईक आम्ही 20ला पोहोचलो आणि बाकीचे दिवस समजा तीन तीन दिवस परफेक्ट आम्ही फिरलो असू. सो आम्ही जे 3 दिवसामध्ये एक्सप्लोअर केलं आणि मला असं वाटतं 3 दिवस खूप इनफ आहे तुमच्यासाठी नॉर्थ गोवा फिरायला. त्याच्याहून जास्त दिवस नाही लागणार. जर तुम्हाला चिल करायचं आहे तर ऑफकोर्स तुम्ही तिथे राहू शकतात, खूप जास्त दिवस राहू शकतात. सो या लेट्स गो, बघूया आपण नॉर्थ गोवा कसं आहे. आम्हाला आता नॉर्थ गोवा फिरायचं आहे त्याच्यामुळे आम्ही थिविम या स्टेशनवर उतरलेलो. जर तुम्हाला साऊथ गोवा फिरायचं आहे तर तुम्ही मडगावला जाऊ शकतात. आणि इथे टॅक्सीचे रेट अशा प्रकारे होते. तुम्ही ऑनलाईनसुद्धा टॅक्सी बुक करू शकतात, पण आम्हाला लेट झालेलं त्याच्यामुळे आम्ही इथलाच टॅक्सी बुक करून गेलेलो. कॅन्डोलिमपर्यंत टॅक्सी फेअर ₹1100 होता. आम्ही गेलेलो मांडवी एक्सप्रेसने मडगावला. या एक्सप्रेसला आम्हाला खूप वेळ लावला होता. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मांडवीने नका जाऊ, त्याच्यापेक्षा वंदे भारतने जा. ते तुम्हाला टाईमनुसार पण बरं पडतं आणि तुमचं त्याच्यात फूड वगैरे पण इन्क्लूड असतो. सो एवढा काही इश्यू येत नाही तुमचा. आणि ॲक्च्युली ती पण सकाळी त्याच टायमाला निघते ज्या टायमाला मांडवी निघते. थोडाफार डिफरन्स आहे 15-20 मिनिटांचा. सो प्लीज तेवढं करा. 500-1000 जास्त जात आहेत तर तिथे नका बघू, कारण असंही तुमचा त्या दिवशी जर तुम्ही मांडवीने जाल तर फूडवरती वगैरे वगैरे तुमचे पैसे जातीलच. सो नेक्स्ट थिंग इज की आम्ही गेलेलो मांडवीने तर आम्हाला ₹1045 म्हणजे ₹1045 इतकं तिकीट लागलेलं फेअर. आणि आम्ही त्याच्यामध्ये रत्नागिरी इथे फूडसुद्धा मागवलेलं आणि एवढं वर्थ इट नव्हतं ते. सो मी तुम्हाला हेच सांगते प्लीज की तुम्ही फ्लाईट्स किंवा वंदे भारत एक्सप्रेसने जा, तुमचा वेळसुद्धा वाचेल. आमचं स्टे हे कॅन्डोलिम बीचच्या जवळ होतं. त्याच्यामुळे आम्ही थोडं रूमवर जाऊन रेडी झालो फटाफट आणि लगेच निघालो बीचला. थोडं सनसेट वगैरे बघितला बीचवरती आणि डिनर केला. नंतर आम्ही रूमवरती आलो. थोडं आराम केला कारण दुसऱ्या दिवशी फिरण्यासाठी एनर्जी पण पाहिजे होती. आणि हा बीच खूप सुंदर होता. तुम्ही इथे खूप छान डिनर करू शकता. आमचा स्टे कॅन्डोलिम बीचला होता. ॲस्टोर गोवाच्या बाजूला होता आमचा. आम्ही एक फ्लॅट बुक केलेला. आम्ही 12 जणं होतो. सो तुम्ही पण जर तिथे स्टेचं ऑप्शन बघताय तर तुम्ही एअरबीएनबी बुक करू शकता. जर तुम्ही फॅमिलीसोबत फिरताय, तुमचा जर ग्रुप आहे मोठा, तर ऑफकोर्स तुम्ही एअरबीएनबी बुक करू शकता. और तुम्हाला खूप कमी तिथे होमस्टेचे ऑप्शन मिळतील. त्याचबरोबर जर तुम्ही सोलो आहात तर तुम्ही ऑफकोर्स हॉस्टेल आहे तिथे बरेच हॉस्टेल्स आहेत, तुम्ही तिथे राहू शकतात. सो हे असे तुमचे स्टेचे ऑप्शन्स आहेत, तुम्ही पाहिजे तसे राहू शकतात. गुड मॉर्निंग. हाय, आमचा सेकंड डे गोवामध्ये आणि आज आम्ही चाललो आहे ओल्ड गोवा फिरायला. आणि हा आता ब्रिज आहे पणजीचा जो मांडवी रिव्हरवरती बनला आहे, जिथे क्रूज असतात. आम्ही आज संध्याकाळी क्रूजवर जाणार आहोत, ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला. सो स्टे ट्यून. आम्ही सर्वात पहिले गेलो बालाजी टेम्पलच्या इथे. आमचा प्लॅन होता पहिले चर्च बघायला जायचं, पण तेव्हा ते बंद होतं. आम्ही खूप लवकर निघालेलो. सो आम्ही विचार केला आम्ही ते नंतर कव्हर करू. त्याच्यामुळे हे आम्ही सर्वात पहिले पूर्ण इथे आलो सेटिंग. बालाजी अरे मला मंदिरमध्ये. आणि टाकायचं तिथेच होता बाजूला एक ऍक्सेस गणपती घरी मंदिर आहे, आला. तिथे सुद्धा दर्शन घेतलं. तुम्ही सुद्धा घ्या, तुम्हालाही चांगलं वाटेल तिथे जाऊन. मंगेशी मग नंतर टेम्पल. आम्ही गेलो मंगेशी मंदिरकडे. हो. ओल्ड गोवा फिरतात आणि तुम्ही मस्ट जाणं आहे मंगेशी मंदिरला, कारण तुम्हाला तिथे खूप छान वाटेल. नक्की तिथे बसा खूप वेळ.
हो. सो या आणि तिथे फोटोज काढणं अलाउड नाही आहे. सो तुम्ही ड्रेसअप पण जरा चांगले होऊन जा, कारण तिथे आय थिंक ड्रेसचा पण इश्यू आहे. मी तरी स्कर्ट आणि टॉप घातलेला त्याच्यामुळे काही इश्यू नव्हता. आतमध्ये फोटो अलाउड नाही आहेत. बाहेर तुम्ही फोटो काढू शकतात. आता आम्ही आलोय ह्या चर्चमध्ये. अ, या चर्चमध्ये एक मम्मी ठेवला आहे, जो तुम्ही बघू शकतात. ते सुद्धा एक बघायला एक तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला मिळेल. आणि थोडं आम्ही बसून थोडा वेळ रेस्ट करून, थोडा वेळ झाडाच्या सावलीमध्ये उभं राहून वगैरे निघत होतो. आणि प्लीज जर तुम्ही उन्हाळ्यात जाताय, तर तुम्ही कॅप्स वगैरे कॅरी करा, छत्री घ्या. तिथे उन्हामुळे बऱ्याच लोकांना त्रास होत होता. आमच्याच ग्रुपमध्ये असं नाही, जे लोकं दुसरे पण फिरत होते, त्या लोकांना सुद्धा त्रास होत होता. सो प्लीज पाणी खूप प्या, तुम्ही हायड्रेट ठेवा तुमची बॉडी आणि एक्सप्लोअर करा. सो आता आम्ही डौना पावला म्हणून एक पॉइंट आहे, जिथे ॲक्चुअली सिंघम मूव्हीचं शूटिंग झालंय. तिथे आय थिंक ₹50 अडल्टसाठी फी आहे आणि ₹25 हे लहान मुलांसाठी आहे. सो तुम्ही ते सुद्धा बघू शकता. तिथे फोटोज खूप छान येतात बाय द वे. अशा प्रकारे आम्ही हे सगळं फिरलो आणि रूमवरती निघालो. लंच केला आम्ही. जिथे लंच केला त्याचं नाव मी स्क्रीनवरती दाखवलंय. सो आम्हाला जायचं होतं क्रूजला, त्याच्यामुळे आम्ही 4 वाजेपर्यंतच रूमवरती पोहोचलो, कारण 7:30 वाजता आम्हाला बस पिकअप करायला येणार होती आमच्या क्रूजसाठी. सो ही आमची बस होती, जी आम्हाला पिकअप करायला आलेली. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, की काय-काय आपल्याला तिथे अवेलेबल असतं, आपण बुकिंग केलेलं असतं त्यांना काढू ना. त्याच्यामध्ये. आपल्याला तिथे 2 ड्रिंक्स अवेलेबल असतात. डिनर इन्क्लूड असतो. याला डिनर क्रूज बोलतात, जी मी बुक केलेली. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आणि गुड तिथे इव्हनिंग. 3 गुड प्रकारचे गोवन डान्स इव्हनिंग. होतात गुड आणि 3 ते इव्हनिंग. 4 गुड गेम इव्हनिंग लेडीज होतात. अँड जेंटलमॅन. सो वी आर प्लीज तुम्ही कॅप्टन ऑफ सुद्धा द जा. क्रूज तुम्ही विथ खूप क्रू एन्जॉय एंड करणार. वी जर बिफोर परफॉर्मिंग फॅमिलीसोबत आर्टिस्ट गेलात वुड लाइक तर टू तुम्हाला वेलकम यू खूप ऑन बोर्ड खूप एन्जॉय पैराडाइज. करायला मिळेल. आप सभी को आणि बोर्ड पैराडाइज ह्याची पर हार्दिक प्राईज स्वागत होती है. ₹1000 जोरदार पर तालियां हो हेड. जाए. तुम्ही प्लीज त्यांना पहिले कॉन्टॅक्ट करून घ्या आणि मग बुकिंग करा. कारण जर तुम्ही डायरेक्ट बुकिंग करणार तर तुम्हाला ₹1500 पर हेडच बुकिंग करायला लागणार. आणि त्यात सुद्धा जर सीट्स अवेलेबल असतील तरच तुम्हाला त्या दिवशी क्रूजला जाता येईल. नाहीतर दुसऱ्या बऱ्याच क्रूज आहेत, तुम्ही तिथे सुद्धा ट्राय करू शकतात. बट मी सांगते की हे खूप छान वाटलं आम्हाला क्रूजचं. हे कोणतंही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे. माझ्या चॅनलला आत्तापर्यंत इतकं नाही आलंय की मी पेड प्रमोशन करेल. बट हे खूप छान होतं. तुम्ही बघू शकतात. आम्ही खूप एन्जॉय केलंय. खूप फोटोज काढल्यात, खूप व्हिडिओज बनवल्यात. सो या, जा आणि एन्जॉय करा. अशा प्रकारे आमची क्रूज नाईट संपली आणि नेक्स्ट डे आम्ही आमच्या जवळच्या बीचवरती गेलेलो मॉर्निंग वॉक करायला. पण आम्हाला इतकं छान वाटलं की आम्ही तिथेच बसून राहिलो खूप वेळ. त्याच्यानंतर आम्ही 10 वाजता निघालो अंजुना बीच आणि बागा बीच साईडला. कारण आम्हाला आज ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या खूप साऱ्या, जसं कायाकिंग, स्नो पार्क आणि अदर. आणि मेन म्हणजे तर आम्हाला फूड एक्सप्लोअर करायचं होतं. आणि मेन गोष्ट म्हणजे तर ही ज्याच्यासाठी गर्ल्स खूप वाट बघतात. आज होता वेडनेसडे आणि आज होतं अंजुनाचं मार्केट, जिथे खूप ज्वेलरी भेटते, खूप मस्त व्हरायटीमध्ये ज्वेलरी भेटते, खूप साऱ्या व्हरायटीमध्ये कपडे भेटतात. सो मी तर खूप शॉपिंग केली आहे आणि ज्या गर्ल्स जाणार आहेत त्यासुद्धा जाऊ शकतात. हे तुम्ही बघू शकता मी किती बॅग्स भरून शॉपिंग केली आणि अजून केली आहे. सो या गर्ल्स गो ऑन. हा होता अंजुना बीच, जिथे आम्ही जास्त काही एक्सप्लोर केलं नाही. जस्ट फोटो काढले आणि रिटर्न आलो.
याच्या आधी आम्ही एका ठिकाणी लंच केला, ज्याचं मी नाव स्क्रीनवरती दाखवलंय. सो तुम्ही सुद्धा तिथे जा आणि गोवन फूड हे एन्जॉय करा. आणि फायनली त्याच्यानंतर 3 वाजलेले आणि आम्ही कायाकिंग केली. इथे खूप एन्जॉय केलं आम्ही. हे पर हेड ₹500 होतं 1 तासासाठी आणि इथे सुद्धा आम्ही जास्त फोटोज काढले फक्त व्हिडिओज नाही करू शकलो. कारण एका बोटमध्ये 2च जण होते. आणि नेक्स्ट आम्ही गेलो स्नो पार्कला. तिथे सुद्धा ₹500 पर हेड होतं. नंतर आम्ही गेलो कॅन्डोलिम बीचवरती जिथे आम्ही सनसेट बघितला. इथे बेड आहेत जे ₹100, ₹50 पर हेड असतात. सो तुम्ही ते सुद्धा बुक करू शकतात. आम्ही सुद्धा केलेले. आणि गोवन पोळी ही खायला अजिबात विसरू नका गोव्यामध्ये. ओके. सो ओके, इथे आमची 2 डेजची ट्रिप होती ही, ती संपली. आता मी तुम्हाला सांगते आमचा 3rd डे मी कसा कंप्लीट केला. सो जो फर्स्ट होता डे तो हाफ धरला आहे मी आणि आता जो नेक्स्ट डे तो हाफ असा करून 3rd डे धरला आहे. सो आम्ही रिटर्न जाताना वंदे भारत केलेली. ती 2:30 वाजेची ट्रेन आहे मडगावपासून. आमचं बुकिंग मडगावपासून होतं. मला तेव्हा थिविम स्टेशनबद्दल जास्त माहिती नव्हतं की इथे उतरायचं वगैरे वगैरे. सो त्याच्यामुळे आम्ही मडगावचं बुकिंग केलेलं. सो जर तुम्हाला ड्रायफ्रूट्सचं शॉपिंग करायचं असेल, खास करून जर तुम्हाला काजू घ्यायचे असतील, सो तुम्ही नक्की मापुसा मार्केटला जा. तिथे तुम्हाला खूप प्रकारचं काजू दिसणार. तुम्हाला खूप प्रकारचे काजू विकत घ्यायचे वाटणार आणि तुम्ही घेणारच. सो त्या दिवशी सकाळ सकाळी आम्ही मापुसा मार्केटला गेलेलो, ज्याच्याबद्दल मी काहीच शूट नाही केलं कारण आम्ही खूप घाईत होतो त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडनं ज्या लोकल बस होत्या, पब्लिक बस, त्याच्यानेच आम्ही मडगाव स्टेशनला आलो आणि वंदे भारत ट्रेनने रिटर्न मुंबईला आलो. सो मुंबईला ती आय थिंक 11:30 पोहोचते. त्या दिवशी ती वंदे भारतसुद्धा लेट होती त्या दिवशी. सो थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं. ओके, ठीक आहे. सी यू, बाय. जर तुम्हाला माझं ही व्हिडिओ आवडली तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.